नानी हॅलो मामा हॅलो 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 जायाचं जायाचं सहलीला ये बाय बाय एन्जॉय मोर्या. दुर्गा सुरुची वाड्याला पोहोचलोय आपण. हे आधीच जी बाबू छान वाटतं गॉगल. आम्ही मुंबईहून 10:30 वाजता निघालो आणि आता आम्ही इकडे 12:30 वाजता पोहोचलोय. आम्हाला आमच्या एका काकाने सजेस्ट केलं होतं की दुर्गा सुरुची वाड्याला जा म्हणून. खूप उत्तम जेवण आहे म्हणून आम्ही खास इथे आलो. थाली काकूची व्हेज थाळी आलेली आहे. पण छान दिसतंय. हा झिंगा पापड आहे. झिंगा म्हणजे हा जवळ आहे त्याच्यावर. कॉन्सेप्ट छान आहे. मस्त आहे. हो पापलेट थाळी. आजी तुझी काय आहे? पापलेट आहे सगळ्या. आता सासू सुनांनी पापलेट थाळी मागवलेली आहे. गेले 1 तास आपण इकडे जेवतोच आहे अजून आणि अजून ऑर्डर देतात. बायकांची पिकनिक म्हणजे शॉपिंग. इकडे ह्यांच्याकडे आहेत अवेलेबल रुमाई पापड, गोळतूस पापड, कोलंबी पापड. या दुर्गा सुरुची मध्ये जेवण उत्तम होतं. आता आमचा चेक इन टाइम आहे 2 वाजता. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. साधारण आजीने इकडे पोच दिली आल्या आल्या. पटापट उभे आपण फोटो काढूया आलोय तर. बस चल. असा आमचा मस्त ग्रुप फोटो आला इथे. बघ मग तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव. हा बघितला सुनांना घेऊन फोटो काढते. आम्ही हे छोटंसं घर घेतलं होतं 1 दिवसासाठी. ते घर कसं आहे तुम्हाला दाखवते. ही लिव्हिंग रूम आहे. ए बघू एक पण रूम छान आहे. हे मस्त आहे ग. हा बेस्ट आहे. हा त्यांनी खाऊ दिला आपल्याला. अरे वा. ए 1 मिनिट. मग ही बेडरूम मी घेतली आहे. साधारण किती बेडरूम तिथे शरण्य घुसला होता. ही बघ आई बघ. सगळ्या बेडरूम सेमच दिसतात. सगळ्या बेडरूम सेम आहेत. आमचा हा हळदी कुंकवाचा ग्रुप. माझ्या 2 माम्या, माझी आजी, काकू, मी, माझी बहीण आणि आई आणि अजून एक असते मानसी माझी आते बहीण. ती या पिकनिकला येऊ शकली नाही. असा हा आमचा ग्रुप. आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे खूप गप्पा टप्पा चालू झाल्यात आमच्या. आता आमच्या गप्पा टप्पा झाल्या. अर्धा तास झोप काढली आणि आता आम्ही चाललोय स्विमिंगला. हे गार्गी आज जाऊ नका. कॉफी पितायत. हे हळू हा पाय घसरेल. आमच्यात मी आणि मैत्रा सोडले तर कोणालाही पोहता येत नाही. पण तरी सगळ्या जणी पाण्यात हिंमत करून उतरल्या होत्या. 1 तास पाण्यात छान डुंबलो. खूप मजा आली. आणि आता आहे ही संध्याकाळची वेळ. आमचा विला आणि विलाच्या आजूबाजूचा हा सुंदर परिसर.
लवकर या बसा चला. थोडं थोडं वॉर्म केलं त्याने. आता आम्ही स्विमिंग पूल मधनं आलेलो आहोत आणि सगळ्यांना भूक लागली आहेत. मटण आणि भाकरी. आम्ही दुपारी ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिकडून पार्सल आणलंय आणि मी खाणार आहे हे सुका जवळा आणि भाकरी आणि हे आहे मटण, फ्राईड राईस, खरडा चिकन. एक सारी काकू इज हॅव्हिंग भाकरी विथ पनीर चिली. अय्या कुठून आणला? या सीझनचा पहिला आंबा अलिबागचा. एन्जॉय. पिकनिक सफल झाली. म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे या सीझन मध्ये एवढ्या लवकर आंबा आहे. एकदम गावची टेस्ट असेल. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. इतका सुंदर आंबा आहे, इतका सुंदर आंबा आहे. मी माझ्या बालपणात गेले खरंच. आमच्या नॉन स्टॉप गप्पा चालू आहेत. खूप मजा येते, खूप मजा करतोय. आता आम्ही गेम खेळतोय. दाखव मी. हॅलो मी. हाय. हा है बा. टाळी चुटकी उचला. ओके असा गेम आहे. ओके हॅलो. ऑल द बेस्ट. आता फायनलला दोघे आलेले आहेत. टाळी चुटकी थम्सअप. टाळी हाय. टाळी हाय. टाळी चुटकी. सारी लोक आउट. मैत्रा जिंकलेली आहे. आणि तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे. छोटंसं गिफ्ट. ह्या खेळात वस्तूंचा क्रम एक जण बरोबर सांगते आणि एक जण चुकीचा. ज्याच्यावर राज्य आहे त्याला कोण बरोबर सांगतंय हे ओळखून त्याप्रमाणे रांगेत वस्तू लावायच्या. आहे फायनल आहे का? एरोप्लेन ठेव. एरोप्लेन ठेव. मैत्रा एरोप्लेन, घर, संत्र, द्राक्ष आणि केळ. मैत्रा नको ऐकू. मैत्रा माझं ऐक. मैत्रा माझं आई आहे. मी तुझी आई आहे. मैत्रा अजिबात हिचं ऐकू नको. ही खोटं बोलते. मैत्रा ही खोटं बोलते. मैत्रा मी परफेक्ट बरोबर लक्षात ठेवलेलं आहे. मी बरोबर बी आणि ए लक्षात. मैत्रा मैत्रा अजिबात नाही. एक मिनिट. तिची आम्ही बरोबर होती. आता ओव्हरॅक्टिंग आता बोलले ना सांगते मग ओव्हरॅक्टिंग. ही आईची ओव्हरॅक्टिंग. हे खेळ नाही. आर यू शुअर हेच आहे? ओके. त्या प्रकारे मामीने आईवर विश्वास ठेवून हा खेळ जिंकलेला आहे. ह्या राऊंडमध्ये मामीला योग्य क्रम माहिती आणि आईला चुकीचा. आता आजीने ठरवायचंय मामीवर विश्वास ठेवायचाय की आईवर, म्हणजे तिच्या मुलीवर की सुनेवर. मगर ठेव. आई मगर ठेव. आता बी ठेव. आई बी बी बी. आणि अशा प्रकारे आजी तिच्या मुलीचंच ऐकतेय आणि मामीचं ऐकत नाहीये आणि त्यामुळे हा खेळ आजी हरलेली आहे. बक्षीस मिळालेलं पाऊच. अशा प्रकारे आम्ही खूप गेम्स खेळलो, खूप मजा आली, खूप धमाल आली. आजीने पण तितक्याच उत्साहाने पार्टिसिपेट केलं. यांसाठी मी छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते आणि असेच गेम्स गप्पा आम्ही सकाळी 4:30 वाजता झोपलो.
गुड मॉर्निंग. सकाळी वाजलेत 9 आणि आता मी ब्रेकफास्ट करतोय. इकडे माझा लेक आणि मैत्राची लेक हे दोघे जण छान लाड करतात एकमेकांचे. ओके, फायनली आपण निघतोय आता. फोटोग्राफी झालेली आहे. शरण्य व्योम अजून इकडे मातीतच खेळत आहेत. चला निघूया. बाईक काय निघत नाहीये. आता आम्ही निघताना सगळ्यांनी ठरवून गुलाबी टॉप घातले होते आणि मस्त फोटोशूट केलं. आता परत आलेलो आहोत या हॉटेलला. काल इथलं मटण खूपच छान होतं. आम्हा सगळ्यांना जेवण आवडलं म्हणून आम्ही आमच्या नवऱ्यांसाठी पार्सल घेऊन चाललो इथे. आता जाता जाता अलिबाग मध्ये शेवटचं लंच घेतोय हॉटेल झिंगामध्ये. इकडे येऊन डायरेक्ट फोटो काढायला परत चालू झाले. मी पण बसते. नाही हो, आम्ही आलो होतो लास्ट टाइम. शरण्य डोंट डू दॅट. हे आहेत स्क्विड्स. एक मिनिट. हे आहेत स्क्विड्स. दिस इज स्क्विड कोलीवाडा. तिला आज नॉनव्हेज खाऊन कसं वाटतंय? सगळ्यांचे फेवरेट लॉलीपॉप रगतो नाही तो इथे ना. तरी रावस आलेला आहे. आम्ही ट्रिपला निघताना बँक बनवली होती आणि सगळ्यांनी प्रत्येकी पैसे आईकडे दिले होते, जमा केले होते. पण आमच्या ह्या ट्रिपला स्पॉन्सरशिप मिळाली होती, ती म्हणजे आमच्या मामाकडून. त्याचा हिशेब आई आम्हाला समजावून सांगते. आता आम्ही आलो इथे डेझर्ट घेण्यासाठी. मीचा पहिला लाईफ मधला चीज केक कसं आहे? आवडला? ह्याच्यापेक्षा छान आवडला. ह्याच्यापेक्षा चांगला मुंबईला मिळतो, पण हा पण चांगलाच आहे. खूपच सुंदर आहे. चला चला आता आम्ही सगळेजण चाललोय घरी. आता आम्ही रोरोत बसतोय. रोरो आहे आमची 4:35. असं वाटतं परत पिकनिकला चाललं. पिकनिक काय संपत नाही. आता आम्ही पुढील 15 मिनिटातच मुंबईला पोहोचू. ही ट्रिप आमची खूप छान झाली. खूप मजा, मस्करी, गप्पा आणि सगळ्यांनाच रोजच्या रुटीनमधनं एक छोटासा ब्रेक. आपण संपूर्ण फॅमिली बरोबर तर फिरायला जातोच, पण ओनली गर्ल्स ट्रिप ही करण्यात वेगळीच मजा असते. चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.